कोल्हापूर महापालिकेची आजची सर्वसाधारण सभा अनेक विषयांनी गाजली। शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। लाईन बाजार इथल्या झूम प्रकल्पामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल नगरसेवकांनी संताप व्यक्त केला। तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासकीय जागेवर घरांची निर्मिती करून ती झोपडपट्टीवासियांना देण्यात यावी यासह विविध विषय आजच्या सभेत ऐरणीवर आले। दरम्यान शासकीय यंत्रणेशिवाय प्रभाग स्वच्छता करण्याबाबतचं सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली। सभेच्या सुरुवातीलाच शहर स्वच्छता, कचरा उठाव या प्रश्नांवर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। भाजप ताराराणी आघाडीच्या संतोष गायकवाड, संभाजी जाधव, रूपाराणी निकम, अजित ठाणेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत शहराच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्यानं नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत असं नमूद केलं। कचरा उठाव करणारी वाहनं बंद अवस्थेत असल्यानं महापालिका प्रशासनाची निष्क्रियता दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रश्नावर नगरसेवक संभाजी जाधव यांनी आक्रमक होत थेट सुभाष स्टोअर्समध्ये फोन लावून माहिती घेतली आणि महापौर स्वाती येवलुजे यांना फोनवर बोलणं भाग पडलं। त्यानंतर या विषयावर सदस्य आक्रमक झाले। भाडेतत्वावर घेतलेली 14 वाहनं तात्काळ कार्यरत करावीत, तसंच प्रशासनाला खोटी उत्तरं देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी लावून धरली। त्यावर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी कचरा उठाव करणारी महापालिकेची वाहनं दुरुस्त करण्याचं काम सुरू असून ती लवकरच सेवेत दाखल करण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छ भारत अभियान स्पर्धेबाबत आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी चित्रफितीद्वारे प्रेझेंटेशन केलं। या स्पर्धेतील 3 विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसं देण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं। प्रेझेंटेशन चांगलं आहे, कार्यशाळाही उत्तम पद्धतीनं पार पडली, पण प्रशासन स्वच्छतेबाबत गांभीर्यानं घेणार का अशी विचारणा नगरसेविका रूपाराणी निकम यांनी केली। तसंच प्रदूषणाचा प्रश्नही त्यांनी सभागृहात मांडला। शहर स्वच्छतेबाबत नगरसेवक राजसिंह शेळके यांनी कचरा उठावाबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। प्रशासन जर ताकतुंब्याचा खेळ करत असेल तर कोल्हापूर शहर कधीच स्वच्छ होणार नाही असं ते म्हणाले। भूपाल शेटे यांनी खमक्या आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या ताब्यात यंत्रणा दिल्यास झिरो बजेटमध्ये कचरा मुक्तीचा संकल्प यशस्वी होईल, शहर स्वच्छ होईल असा विश्वास व्यक्त केला। नगरसेवक अशोक जाधव यांनी झूम प्रकल्पामुळे लाईन बाजार आणि बावडावासियांचं जीणं मुश्किल झालंय। या प्रकल्पामुळे नागरिकांना रोगराईला सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। नगरसेवक तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, मेहजबीन सुभेदार, उमा बनछोडे, पूजा नाईकनवरे यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। अनेकांना रेबीजची लागण झाल्याचं सांगून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। महापालिका प्रशासनानं रस्ता उकरल्याबद्दलचे पैसे घेताना मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सदस्यांनी केला। शहरात बाजूपट्ट्या नसताना त्या उकरल्याचं दाखवून ठेकेदाराकडून कमी पैसे घेऊन महापालिकेचं नुकसान केलंय। वेल्हाळ नावाच्या अधिकाऱ्याला याबाबत जबाबदार धरण्यात यावं, भ्रष्टाचार केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भूपाल शेटे, ईश्वर परमार यांनी लावून धरली। ईश्वर परमार यांनी 25 वर्ष रस्त्याच्या बाजूपट्ट्या झाल्या नसल्याबद्दल शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना विचारणा केली। त्यानंतर हा प्रश्न मार्गी लावून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं। सूरमंजिरी लाटकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासियांना घरं बांधून देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला। प्राध्यापक जयंत पाटील यांनी सुद्धा हा विषय लावून धरला। त्यावर शासनाच्या जागा महापालिकेकडे हस्तांतरित करून त्यावर घरं बांधून शासन आदेशाप्रमाणे 30 वर्ष भाडेकरारानं देणार असल्याचं नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं। सरकारी जागेवर बांधलेली घरं मालकी हक्कानं देता येणार नाहीत असं आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं। नगरसेविका रूपाराणी निकम यांनी घरं मंजूर झालेल्या झोपडपट्ट्यांची नावं जाहीर करण्याची मागणी केली। त्यावर बोंद्रेनगर, कपूर वसाहत आणि कामगार चाळ इथं घरं विकसित करण्याचा प्रकल्प राबवणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। एकूणच विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्यानं आजची सर्वसाधारण सभा गाजली।